तर दुसरीकडे मात्र शिवसेनेकडनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं आपला दवाखाना हा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला होता आणि याच उपक्रमावरती आता जोरदार टीका झाली आहे। ही टीका कोणा विरोधकांनी केलेली नाहीये, तर ही टीका केलेली आहे भाजपकडनं। निरंजन डावखरे यांनी आपला दवाखाना म्हणजे भ्रष्टाचाराची कुर्ण असल्याचा गंभीर आरोप केलाय। विधान परिषदेमध्ये आज आपला दवाखाना आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर उत्तर देत होते। यावेळी ठाणे कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी थेट मुद्द्यावरती भाष्य केलं। ठाण्यात सुरू असलेला आपला दवाखाना या क्लिनिकमध्ये चक्क साडीचं दुकान सुरू आहे अशी खळबळजनक माहिती डावखरेंनी दिली। यावरती आरोग्यमंत्र्यांनी उत्तर देताना माहिती घेतली जाईल आणि संबंधितांवरती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं। मात्र सर्वसामान्यांच्या लाभासाठी तयार झालेल्या योजनांना लागलेली भ्रष्टाचाराची कीड हा राज्यात सार्वत्रिक चिंतेचा विषय, पण यावर शाश्वत तोडगा कधी निघणार याचं उत्तर मात्र कुणाकडेच नाहीये। अतिशय चांगल्या हेतूने खरं तर ही योजना आणली होती, पण आपण आता साधारणपणे खाली जर बघितलं तर मंत्री महोदय याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं गुराट तयार झालंय का असा प्रश्न निर्माण होतो। शासनाचा हेतू चांगला आहे, पण खाली जे अधिकारी आहेत स्थानिक लेवलवरती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचार करतायत का हा प्रश्न निर्माण होतोय। गोरगरिबांसाठी ही योजना खरं तर माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमाने राज्यामध्ये सगळीकडे होत होती। सभापती महोदय, सन्माननीय डावखरे साहेबांनी ज्या 2 सूचना मांडल्या, 3 सूचना मांडल्या, तर त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं त्याच्यात काही त्रुटी आपण सांगितलेत, तात्काळ त्याच्याबद्दलची माहिती घेतो, कारण आता माझ्याकडे माहिती नाही। पण असं जर असेल तर निश्चितपणाने त्याच्यावरती आम्ही कारवाई करू, कारण शेवटी ह्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि जर दुर्दैवानं आमच्या लोकांकडून काही चूक होत असेल तर आम्ही कदापि त्याला त्याच्यामध्ये सूट देणार नाही। तात्काळ आम्ही त्याच्यावरती कारवाई करू। आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण आपल्या सातच्या बुलेटिनची प्रोड्युसर दीपाली आहे। सो आपण दीपालीला विचारूत की ब्रेक नंतर आपल्या प्रेक्षकांसाठी कोणत्या महत्त्वाच्या बातम्या असतील। ब्रेक नंतर आपण देशातल्या महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत आणि त्यामध्ये पण इंडिगो संदर्भातली बातमी बघणार आहे आपण की सरकार नेमकी काय कारवाई करणार आहे इंडिगो विरोधात। तर इंडिगो आणि इतर राज्यातल्या देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा ब्रेक नंतर पाहत रहा एबीपी माझा।